सुंदर परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा नंतर साहेब ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. प्रधानचा दुसरा विषय याकोब 5:1-6 वचन. याकोबाचे पत्र 5:1 धनवानांनो जे क्लेश तुम्हाला होणार आहे त्याविषयी रडून आकांत करा. धनासाठी लोक लढतात, क्लेश होणार आहे, दुःख येणार आहे, निराश होणार आहे, म्हणून धन जास्त नको. रोजची भाकर उद्यापासून तेच करा. कामाला जाती, नोकरी करती, कष्ट पाहिजे मग जगती, पैसा जमा करती, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. या धनासाठी कुटुंबामध्ये वातावरण बिघडलं जातं. भांडण नफरत निर्माण होत. कुटुंबामध्ये नवरा बायकोमध्ये मारामारी होतात. बरोबर. लग्न झाल्यापासून एक साहित्य एक दागिन्याच्या लग्न दागिन्यासाठी केलं असतं ते पहिलं सांगितलं असं. मनुष्य जीवनामध्ये अरे केवढी दुर्दशा होणार ते बघा. पुढे तुमचे धन नासले आहे. फ्रीज मध्ये ठेवा. धन नासलं असेल तर फ्रीज मध्ये ठेवा. तुमच्या वस्त्रांना धन नासले आणि वस्त्राला जग लागलेला आहे. बापरे. तुमचे सोनं तुमचे रुपये यावर जग चढले. आपल्या सोन्यावर आपल्या पैशावर जग लागले, कीट लागले. आता काय करायचं बोला. अगदी त्याचा तो जग तुम्हाविरुद्ध साक्ष होईल. कशासाठी? त्याचा जग तुमच्या विरुद्ध तो साक्ष होईल. आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह आहे. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धन साठवले. शेवटच्या दिवसाचं धन आहे. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धन शेवटी धन जमा करतो आणि पाठीमागे सगळे सोडून जातात. गेलं धन काहीच कामाचं नसतं. ज्या काम करणे तुमची शेती कापली त्याची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ती वरडत आहे. आज आपण प्रभूच्या वचनात आहे ना, आपलं दान आपण अडवून ठेवतो ते दान वरडत आहे. अगदी कारण देवाने आम्हाला दिलेलं धन आणि मग ते धन आपल्याला मुश्किलात पडते. मग डॉक्टरकडे जावं लागते, काहीतरी आजार येते, काहीतरी प्रश्न येतात आणि ते पैसे त्याच्या 10 पट आपल्याला नुकसानात होतात. देवाशी करार आणि देवाचा नियम हे नियम पाळा. आणि जर नाही पाळलं तर आपलं स्वतःला ते नुकसानात. आपण स्वतः करा. मी लोकांना सांगतो, एक मूठ रोज सांगतो जेवण बनवतात तेव्हा काढायचा आणि महिन्याला एकदा तरी जेवण द्या. गरीब रस्त्यावर असतात, गरीब दिसतात, कोण द्या. कोण कमी होणार नाही. मला कमी होत नाही, माझं काहीच नाही, ते सगळं प्रभूच आहे. अगदी कधी पण तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठं श्रीमंत व्हायचं असेल, जगाला नाव मिळवायचं असेल तर दानधर्म करत असेल. कारण सगळ्यात मोठा धनवान मनुष्य
म्हणजे दानशूर, त्याला बोलतात दानशूर. दान धर्म करणारा सगळ्यात मोठा श्रीमंत तो म्हणजे मनाने. कशाने? मन असतं जीवन. अगदी धन कसं असते माहिती का? मन फ्री पाहिजे. मन दुसऱ्याच्या दुःखाला मदत करणं हे सगळ्यात मोठं धन त्या माणसाकडे असतं. हे धन, हे पैसा म्हणून मी पैशाला डिमांड देत नाही, मी सेवाला कार्याला डिमांड. तुझ्याकडे राहिला तरी पैसा आहे, माझ्याकडे आला तरी पैसा आहे. हा पैसा सगळ्यांकडे आहे. जर वापर नाही त्याचा झाला. आज आपण बघतो देशामध्ये किती लोक पैसा किंवा चाकू ठेवलेला काळं बाहेर करते. किती गरीब लोक असे पडलेले आहेत. मी विचार करतो ज्याच्याकडे पैसा आहे ना, तुम्हाला वाटते काय खर्च करता येईल असे ते माझ्याकडे आहे. मी तुम्हाला अनेक असे रस्ते दाखवतो, त्या रस्त्यात दान करा. रस्त्यावर म्हणायला नाही सांगत, ज्या कुटुंबाची दिशा कशी घडलेली नाही त्या कुटुंबामध्ये कोणतं प्रश्न आहे ते बघा. काही कुटुंब अशी आहे एक टाइम जेवतात तर एक टाइम जेवू शकतात. किती लोकांची आर्थिक परिस्थिती फार कठीण. अगदी जेव्हा रस्त्यात जाताना एकेकांना डबे वाटतो ना, तो मी एकी गोष्टीचे अनुभव घेत असतो की देवा माझ्यासारखे हजारो लोक असे पैदू होते की असे दान करणं. प्रत्येकाच्या गावात त्यांना मदत. मी कधी एखाद्या गावात गेलो तर त्यांना सांगतो 10 रुपये 20 रुपये तुम्ही जमा करायला आणि तुमच्या गावात कोण एक असा गरीब आहे त्यांना थोडीशी रेशन करून द्या. तो तुमच्या गावातला सदस्य सुखा दुःखाला तुम्ही एकत्र असतात तर या दुःखाला उभे दिला. तेव्हा मी सांगेन की आपण खरी गावकरी आणि आपण एकमेकाला मदत करू. त्याला बोलतो गावातला दुःखी मनुष्य निराशात राहू ते कोणत्या गावकडे लावत नाही. पण कधी कधी आपल्या लोकांमध्ये समज नसते. अगदी नाही त्याला खर्च करू शकता तुम्ही. ज्याला करायचं आहे त्याला तो तुम्हाला कापणी करणाऱ्याचा सेनाधीश परमेश्वराचा त्याच्या कानावर गेलेला आहे. सेनाधीश परमेश्वर आहे, त्याच्या कानावर पडलेला. अगदी तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. मनाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. वचनसह नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले. त्याचा घात केला तो तुम्हास विरोध करीत नाही. नीतिमान लोक आहेत त्याचा घात करतात, त्याला काय ते विरोध करतात. आम्हाला लोकांना काही बोललं तरी त्यांना काय समजत, आम्हाला समजलं देवाच्या. अगदी कोणाला काय बोलायचं बोलू, कोणाला काय करायचं आपल्याला जे काय करायचं म्हणजे देवाचं शिक्षण. 4:13 ते 17 वचन. याकोबाचे पत्र 4:13. अहो जे तुम्ही म्हणता, अरे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, उशिरा जाऊ. चला कमवू पैसे थोड्याने. काय सांगते? आम्ही उद्या अमुक शहरात जाऊ आणि पैशाने तिकडे 1 वर्ष घालू आम्ही व्यापारात कमाई करू. त्या तुम्हाला अरे उद्याची समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहे. जेवणावरची वाफ आज बनवतात, वरती वाफ निघते ना, पाण्यावरती वाफ दिसते. मग तशी आम्ही वाफ आहे, कुठे जाते ते माहिती नाही. तसं हे आपलं जीवन आहे. थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते.
असे न म्हणता अरे प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. प्रभूची इच्छा सगळ्या बाबतीत प्रभूची इच्छा आपलं नाहीच. म्हणजे 6-9 पासून एकच प्रार्थना शिकवली. तुमच्या इच्छेप्रमाणे कोणाची इच्छा कोणाची इच्छा कोणाची तिथे प्रभूची इच्छा बोलतात पण तिकडे काय मागायचं ते आमची इच्छा. प्रभू मला धंदा दे नोकरी दे माझं हे बाकी आहे मला हे करायचं आहे ते. प्रभूची इच्छा तशी नसते. अगदी प्रभूची इच्छा शेवटपर्यंत टिकते त्याला बोलतात प्रभूची इच्छा. कोणाचं उजव उद्या त्याला अगदी आपण जर प्रभूची इच्छा आहे तर तुमच्या गुडघ्याला प्रभू स्पर्श करतात. बरोबर अमुक अमुक करू डॉक्टरकडे जातात एक्सरा काढतात केवढा खर्च करतात. त्याच परिस्थितीमध्ये एका गरीबांना खायला आता कसं चाललेलं माहिती ना आजच्या काळामध्ये नाशवंत जीवन जगत पूर्ण नाशाकडे. थोडा वेळ प्रभू मध्ये म्हणून मी लोकांना सांगतो ना प्रार्थनेत बसा का जेवढं वचन ऐकतं त्या एकांत बसले तर बसा थोडीशी बोलू नका तेव्हा तुम्हाला वाटेल की काहीतरी जीवनात समाधान मला मिळालेलं आहे. तुम्ही तेव्हाशी आतून बोलायचा प्रयत्न करा सुरुवाती करा आणि त्याद्वारे परमेश्वराचं राज्य भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद मिळेल. आता तुम्ही गर्विष्ठ आहे म्हणून अरे खुशाली मारतात. सर्व प्रकारची खुशाली वाईट. कधी मोठपण करू नका आपल्याकडे सगळं आहे. अरे उद्याला बघायला मिळेल तर बरा. लोकांनी हा विचार करा की आपल्या हातात आपलं जीवन नाहीये. सगळं मिनिट सेकंड टाइम केलेलं अग्रीमेंट केलेलं आहे म्हणून हे जीवन त्याच्यासाठी वावरलेलं आहे ज्या दिवशी त्या दिवशी आपलं काही नाही. आपण फक्त एक प्रवासी आहे का ना आपला प्रवास कधी संपेल पता नाही. परंतु जे बायबल काय शिकवते ते शिका. मी नेहमी लोकांना सांगतो थोडा वेळ मिळते ना तेवढं देवासाठी वापरा गरजवंतासाठी द्या. आपल्याकडे देव काय मागतो नियम बघतो. तुला नियम दिल्यात तू कमावलं तर तुझ्या स्वतः डब्यात पैसे लावतो किंवा बँकेत ठेवतो तर थोडं त्याच्यात आता बँकेचे पण पैसे मिळाले पाहिजे. आता जाणार मध्ये 18 ते 13 पासून दिलेले आहे पैसे बँकेचे जाणार. बायबल मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. जो तो शेतकऱ्याच्या आवाजमध्ये वचन दिलेलंच आहे. असा वाळू माणूस जगणार नाही. अरे चांगले करणे अरे कळत असून ते करत नाही त्याचे ते पाप आहे. तुम्हाला चांगलं कळते ते करत नसेल ते पाप आहे. हे जे मध्ये 18 ते 13 वचन घ्या. कोणत्या बँकेत पैसे टाकायचे तुला बघा. बघा पैसे व्याजाला दिले मी तर व्याज घेतला तर असला मनुष्य वाचेल का तो वाचायचाच नाही. त्यांनी ही सर्व तो खात्रीने मरे त्यांनी केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटे. काय सांगितलं त्यांनी केलाय ना तो त्याच्यावरच उलट. आता तुम्ही विचार करा आपलाच पैसा आपल्याला वाढवायला नसेल म्हणतात काय 5% द्या 10% द्या पैसा बिझनेस करा धंदा काढा त्याच्यातून मिळेल देवाच्या हातातून गोरगरिबांना देण्याचं काम करा बस बाकी काही नाही. तिकडे पण जमा करा ना. म्हणून मग ते 6 दे 19 ते 20 सोबतचे पृथ्वीवर
पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तिकडे कसर व जम खाऊन नाश करता, अरे चोर अरे घर फोडून चोरी करता, तर स्वर्गात आपणासाठी कुठे कुठे संपत्ती कोणत्या बँकेत टाकायला सांगितलं? स्वर्गात. किती बँकेने 10 नोकरी केली आणि पैसे खाल्ले की नाही? अरे ते पैसाच पहिला प्रथम चोर आहे. पैसा चोर आहे, तो चोरीच करतो. पैसा चोर आहे. अगदी ज्या वेळेला जुदासने 30 नाण्याला येशू लागले. आज धार्मिकता लोक पण भेटतात. पैशासाठी काय पण करण्यासाठी लोक रेडी. तुम्ही विचार करा, पैसा कुठे येणार आहे? मला सांगा. पाहिजे, मी बोलणार पाहिजे तो चांगल्या कामासाठी त्याला पैसा बोलतो, वाईट कामासाठी खोटासाठी पैसा लपवण्यासाठी तो पैसा कामाला येणार नाही. हे लॉकडाऊन मध्ये आम्ही इकडे 34-15 इतके आम्ही जे अनुभव घेतला ना, कुठून आला आम्हाला माहिती नाही, पण किती गोर गरीब गरजवंत कितीतरी लाख लोकांना धान्य पोचले पडतात. खरं आमचं कार्य आम्हाला एवढं मजबूतीत आलं ना, विचार नाही करू शकलं कसं काय आलं ना. खरोखर बघितलं की सत्य परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि जो उत्साह आज कुठे ना कुठे दान धर्म करून आले की देवाने आम्हाला आता चिन्ह दिलं की मागे भविष्यात तुला मी काहीतरी धन देईन, तेव्हा तुला आता हे तुला समजले ना, तू आता सत्यात आगरी आहे. म्हणून मी शक्यता स्वतः दान धर्म करतो. का? कारण मी तुला आज सगळीकडे जाणे आणि मला कंटाळा आलाय, तो ते दान चालत नाही, त्याला कंटाळा चालत नाही, बदस्तव उचलून घ्यावं लागतं ते 16-24. म्हणून जो प्रयत्न करायचा आहे, जो नियम घ्यायचा आहे, जो विधी घ्यायचा आहे, तसं प्रत्येक गावामध्ये सर्वे करायचं. एक गाव घ्यायचं. जाती धर्म नका जाऊ. तसं असतं तर दान धर्माचं जाती धर्माचं दान धर्म होत नाही. कुठली स्वस्ता तशी नाही. स्वस्ता अशी असते सर्व मानवामध्ये एकजुटीचं प्रेम. तुम्हाला स्वतःलाच लोक असे म्हणतील ना की तुमच्यात देव आहे, ते तुम्हाला सल्ला देतील. जो मनुष्य प्रत्येक व्यक्ती चांगली सेवा करतो, भले कोणत्याही धर्माची व्यक्ती असो, आणि तो जर चांगलं कृत्य करतो त्याला लोक देव मानतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला आपण देव म्हणून प्रश्न करू नका की मी असा कोण काय. कधी देवाच्या राज्यामध्ये मान सन्मान ठेवायचा आणि अपमान ठेवायचा. करताना नाव पण, मी आजपर्यंत माझं नाव कोणाला दिलेलं नाही. मी कोण आहे? कार्य करताना नाव कशाला गरज आहे? सेवा बस. मग कधी माझा पत्ता दिला नाही कोणाला. आजपर्यंत मी इतके वर्ष सेवाला कार्य करतो, पत्ता देत ना, नाव काढण्याचा पत्ता दे. हा, तुमच्या आता दारू आहे, ते घराच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे, तर मार्गदर्शन झालं ते या मधून अमुक ठिकाणी. तुला जाती धर्म बदलायला लागणार नाही. तुझं कर्म आहे ते बदल आणि तुझं कुटुंब आहे ते सांभाळ. बस तो सल्ला दे. बाकी दुसरं कोणाला हे नाही. आपल्या कुठले या मध्ये एकाही व्यक्तीचं धर्म परिवर्तन झालेलं नाही, कारण ते होतच होत नाही. तुमचा स्वतःवर विश्वास नाही. जर विश्वासी माणूस आहे ना, त्याचं धर्म परिवर्तन होत नाही. जो अविश्वासी आहे त्याचा धर्म परिवर्तन. माणूस हा धर्म आहे. कुत्र्याला आधार कार्ड नाही, पॅन कार्ड. तुमच्याकडे कुत्रा त्याचा आधार कार्ड नाही. अरे बोलत नाही. पॅन कार्ड नाहीये. अगदी बँकेचं पासबुक त्याचं आहे, कुत्र्याचं आहे. संजय हुशार आहे. अरे आमची तिकडे भरपूर कुत्रे घेऊन जा, पासबुक काढून पुढे अकाउंटवर टाक, जास्त पैसे. अशी पण माणसं आहे नाही आपल्याकडे. मानणार नाही, लागलं तर सांगेल भरपूर कुत्रे टाकू बसून त्याचा पासबुक. अगदी हा, ज्या वेळेला आपल्या गुणाचा आपल्याला आवडतो, तिकडचं पासबुक काढायला सांगतो, तिकडच तुम्हाला बरोबर ओळख नाही, सगळे ओळख. अगदी खरं सांगतो तुम्हाला, दान धर्म करायला एकदा सुरुवात करा. एवढा आनंद आहे ना,
मी बोललो ना लोकांना, तुम्हाला फक्त माझ्या बरोबर बसा, तुम्ही गाडीत बसायचं, तुम्ही आराम मध्ये जा, शांतीने बसत बसा. मी काय करायचं, गाडी चालवायचं, काय करायचं ते मी माझं काम करतो, तुम्ही कायच करू नका. माझा देव माझ्या जोडीला आहे. पण तुम्हाला पण सांगतो, ये जरा अनुभव घे, शिकल्यावर विद्या येते. आळसपणा कमी करा, आळस दूर करायचं काम जास्त. आणि त्या सेवेमध्ये, त्या शिक्षणामध्ये, त्या नियमामध्ये जो उत्साह आहे तो जिंदगी. दुनिया पैशाच्या मागे लागून स्वतःला संध्याकाळचं जेवण सुद्धा होत नाही. एक टाइम जेवलं ते दुसरा टाइम जेवत नाही. तर कोणाकोण हे सगळे 1 चपाती खाली, 2 चपात्या खाली, 5 चपात्या खाली बस झालं. अरे ते गरीबाने खायला बसले ते 2-2 वेळा काय भूक आहे त्यांना. आमची भूक पैशामध्ये गेलेली आहे, त्यामुळे आम्हाला भूक नाही. पैशावाल्या माणसाला भूक नाही लागत, कधीतरी बघा जाऊन पाहिजे. त्याला इथे डायबिटीस आहे, प्रेशरचा त्रास आहे ना, डॉक्टरची पैरी आहे. पैसेवाल्याकडे एवढ्या मोठ्या गोळ्याचं बॉक्स असते, क्षणाला त्यांना डॉक्टर लागतो. जरासा खोकला झाला तरी सिटी स्कॅन पाहिजे, सायको स्कॅन पाहिजे. तो पहिला ऍसिडिटी झाला, असे झाला, वाटलं मला हार्टचा त्रास झाला, छाती दुखते, श्वास घ्यायला थोडा त्रास होता, अरे गॅस प्रॉब्लेम झालाय. थोडासा गॅस प्रॉब्लेम झाला ना तर थोडा श्वास घ्यायला मुश्किल होते. थोडं थोडं काम कर ना, आणि हल्लं नाही तर शरीराला त्रास होणार. आजारी माणसाचा अंग हलत नाही म्हणून त्याचं रक्तचलन होत नाही, म्हणून तो आजारी पडतो. आणि तुम्ही सत्यात चालल्यात ना तर स्तोत्र 41 अध्याय वचन 3 वाच, तुमच्या चादरी पण बदलल्या जाईल, तो देव स्वतः आहे. स्तोत्र 41 अध्याय वचन 3, तू रोगाने अरे अंथरुणास खेळला असेल, परमेश्वर त्यांना सांभाळेल. तो रोगी असता तू त्याचे तो त्याची अंथरूण बदलतो. तू रोगी आहे ना, जा तुझं अंथरूण बदलले, कोण नसलं तरी चालू, अगदी आहे. पण आपण रोगी असलं ते आपल्याला बघायला पडेल, अगदी आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, मी काय करतो माहिती का तुम्हाला सांगतो. आमच्या गावामध्ये कोणी माणूस मेला, एक तर मरायच्या अगोदर कदाचित भेटते, नसेल तर मेला असं माहिती पडलं तर चांगलं नाही. त्याच्या नावाने काहीतरी खायला असे ते देत असतो ना. मग कधी काही त्याला विचारतो की त्याचं आवडतं काय होतं, मन तिथे राहिलं नाही पाहिजे. मग ते अर्पण केलं ना तर ते होतं. ते जे मनात राहते बघा, तेच तुमच्या मनात बसलेलं असेल ना, तो तिकडेच जाईल आत्मा ना. तो चेन मध्ये राहणार, तो बेचेन मध्ये राहणार. हे असं असतं. बायबलचे काही मुद्दे असे शिकावं लागतात, अगदी. म्हणून प्रभू येशूने सर्वांना एकच मार्ग दिलाय की आत्मा रोज अर्पण करा. आणि मागताना काय मागा, रोजची भाकर. म्हणजे मन दुसऱ्याकडे गेलं नाही पाहिजे, अगदी आहे. याकोब 2:1-6. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्यावर विश्वास ठेवणारी तुम्ही तोंड पाहून वागू नका. विश्वास आहे, नुसतं तोंड बघितलं झालं, देवाला मी बघितलं, या माणसाला बघितलं झालं, असं नाही करायला सांगितलं, मदत करायला. बघा, सोन्याची अंगठी एंगेजमेंटला लागते, घातलेला अरे कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, तुम्ही भक्तिदार कपडे घातलेल्या ईश्वराकडे पाहून म्हणतो, ही जागा चांगली आहे, इथे बसा. आणि दरिद्राला म्हणता, तू इथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस. अगदी आहे. मनुष्य तो पण माणूस आहे, तो पण माणूस आहे, अगदी आहे.
वचन 4 तुम्ही तर आपणामध्ये भेदभाव ठेवता की नाही, तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवतात की नाही, आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही. वचन 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका, लोकदृष्टीने जे दरिद्री आहे त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास, आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ दिले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. वचन 6 पण तुम्ही दरिद्राचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करीतात आणि तेच तुम्हाला न्यायसभात ओढून घेतात की नाही. आज अत्याचार आणले धनवानाकडे, पण तुला विचार करा त्या गरीबाची काळजी. आपण पैसा असला ना, वस्तू असला, ते आपल्या घरात सगळं आहे, त्याच्यात समाधान समजून नाही. माणसाबरोबर वागणूक, माणसाबरोबर चालणं, माणसाबरोबर राहणं, माणूस की बोलतात हे सगळ्यात तुम्हाला मान सन्मान आहे. वस्तू कोणती मान सन्मान देणार. एक माणूस तो गरीब आहे ना, तुम्ही आजारी पण दुःख करा, गरीबाला तुमची दया येईल ना. तुम्ही पडले असेल तर तो मदत करायला येणार. तुमचे मित्र श्रीमंत एक पण येणार. लोक 16 ते 19 पासून पुढे वचन वाचा की तुम्हाला एका श्रीमंताचा आणि एका गरीब माणसाचा दाखला देतो की हा श्रीमंत माणूस धन संपत्तीने बसलेला, खाऊन पिऊन तृप्त होता. चिकन तंदुरी, चिकन लरीफा, काय काय त्या टायमाला होतं का माहिती नाही, कारण त्या टायमाला बकरा अख्खाच्या अख्खा भाजायचा, कापून चुलीने खायचा, अशी पहिल्या काळामध्ये ते खाणं होतं. तेव्हा कुठे एवढा मसाला एवढा भरून ठेवलेला आहे. आता कोणते चायनीजचे मसाले पाहिजे, चिकन चिल्लीचा मसाला वेगळा, चिकन तंदुरीचा वेगळा, केवढे मसाल्याचे चेस आहे, तोंडाला एवढी चव आहे तरी कधीच मोठं भरत नाही. आज कोंबडी खाली तर संध्याकाळी वाटे बकरीचा मटण खावं काय, वाट बघत असते काय माहिती. हल्ली मनुष्य जीवनामध्ये एक हुशार असतो. एकदा एक माणूस त्याला सांगितलं रविवारच्या दिवशी मटण आणायचंय का, तो सांगते नाही, म्हणजे तिकडच्या गोष्टी सांगत नाही. तो सांगते रविवारची मटण आणायचं पण सकाळचं नाही आणायचं. सकाळचं मटण वजन असते आणि संध्याकाळचं मटण हलकं असते, तेव्हा मटण जास्त येते. आणि शोधायला माणसाची विचार कशी आहे बघा, संध्याकाळी हलकं आणि सकाळी वजन, कारण ते सुकते ना, रक्त सुकत गेलं पण चव येणार ना, त्याच्यात रक्त असते म्हणून ती चव असते. माणसाचे विचार वेगळे असतात. काय माणसं करतात त्या पोटाने, पण ती चढून गेलं कुजलं ते अर्धी त्याची चव गेली ना, अर्ध ते आजारी पडण्यासारखं आहे. कोणी एक श्रीमंत माणूस होता, तो एकदम जांभळी वस्तू घेत असेल असं माहिती, कारण हल्ली लोक वस्तू काय घेतात, बाटली चोरीला, चांगले कपडे घालतील पण वस्तू, आणि दररोज थाटाने टाटा माटा सगळं काही असेल. त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला एक लाजर नावाचा दरिद्री माणूस टाकण्यात आलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडे, त्यावर पोट भरावं
अशी त्याची अशी इच्छा असे शिवाय ते कुत्रे यायचे त्याचे पोट चालत असत. आणि पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस तो मेला. त्याला देवदूत आहे. बघा आपण काय विचार करतो कधी कधी आपल्याला बोलतात प्रार्थनेला गेलं तर तुम्हाला जागा मिळणार नाही सांगतात ना. काही लोक तसंच बोलतात ना. मी याला जागा कुठून आली. या रस्त्याच्या बाजूला किती लोक अशी मरतात. आपण सेवा करत आपल्याला माहिती आहे. आता लोकांना जेवण देतात. किती लोक रोडच्या बाजूला राहणार आहेत. त्यांना जेवण वगैरे दिलं जातं खातात पितात. मग शेवटी काही वेळेला काही मारून पण जातात. आजारी पडलं तर त्याला बघायला कोण नाही. ते म्हणून राहतात तिथे. मग शेवटी नगरपालिका किंवा पोलीस लोक येतात आणि नेतात पण त्याचं शेवटचं काढतात. काय करणार आहे कोण ना कोण कोणाचे. भारत देशात लोक प्रेमळ आहे. दुश्मन आणि नफरतीचे काही नसतात तसे. म्हणून जागेवर लक्ष देऊ नका. आपल्या कर्मावर जागा. आता श्रीमंताच्या बाजूलाच होता की नाही. त्याच्या अंगणात होता दरवाजाजवळ होता गेट जवळ होता. तिकडेच मग भीक मागून मेला. शेवटी कोणीतरी नेलं ना त्याला. पण त्याला न्यायला कोण आलं. स्वर्गीय देवदूत. कोण रक्षक दूत आहे. स्वतःसुद्धा 11 वचन वाचा. त्याच्यात दिलेले रक्षक दूत आहे तुम्हाला सांभाळणारे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपला आत्मा सगळ्यात महत्व आहे. आणि येण्यासारखा सर्व रथात नेला तर 300 वर्ष चालला. किती 300 वर्ष. आणि देवाने त्याला अशी महान परमेश्वराचे सेवक होते. देवा बरोबर राहिले तुम्हाला सरळ नेलं मग. आणि शेवटच्या काळात रॅप्चर होणार नाही. एक घेतला जाईल एक ठेवला जाईल. शेवटचं मात्र 24 जर वाचलं तर तुम्हाला अनुभव. आता तरी हे आणि देवदूताने त्याला बघा कोणाच्या अब्राहम जुन्या काळाचा अब्राहम स्वर्गाचा अधिकारी होता. स्वर्गामध्ये त्याला हक्क दिलेला होता. नव्या काळात पेत्राला दिलेला आहे. ते 16-18 कोणाला पेत्राला. आणि पेत्राला दिलेला आहे तो हक्क आता नव्या काळात आपण तिकडचे आहे. पण पहिले त्या काळात येशू पुनरुत्थित होण्याच्या अगोदर पहिला अब्राहम हा कराराचा मार्ग होता. आणि तो अधिकारी होता. तेव्हा त्याच्याकडे तो बाजूला जाऊन बसला. श्रीमंत पण गेला. त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. वचन 23 तो अधोलोक कुठे आहे. अधोलोक कुठे आहे. समुद्राच्या खाली. योग 26:5 वचन घ्या. डायरेक्टली तो खालून वर बघतो. योग 26 वचन 5 मृतांची पेटी जलनिधीच्या व जलचराच्या खाली थरथर कापत आहे. हे शिकेल 28 अध्याय. वर समुद्रामध्ये शैतान हल्ली आहे. म्हणून आपल्याला एक शिकायचं. बायबल एक खूप मुद्द्यावर आहे. भरपूर गोष्टी आहेत. याच्या प्रेमात पडा जिंदगी बदलेल. जगाच्या प्रेमात पडा जिंदगी बदलेल. एवढी अनुभव बघतोय. त्याने आपली दृष्टी वर केलं. अब्राहम त्याच्या उराशी बसलेला लाजर त्यांना लांबून पाहिलं. तेव्हा त्याने अरे त्याला हाक मारून म्हटले हे बाबा अब्राहम विश्वासाच्या पिता. असं माझ्यावर दया करून लाजराला पाठव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे एक टोक पाण्यात बुडून माझी जीभ अरे थंड करावी. या जाळ्यात
कर्म केली तेव्हा विचार नाही केला, आता दुःख भोगण्यासाठी अब्रामाला बोलतो. त्या तो काय सांगतो बाप जरा. वचन 25 अब्राम म्हणाला अरे मुला तू आपल्या आयुष्यात आपले एकदम सुख भरून पावलेला आहे, कसा लाजर आपले दुःख भरून पावला याची आठवण कर. आता त्याला इथे समाधान मिळत आहे, तू क्लेश भोगत आहे. कारण त्यांनी दुःख बघितलं तेव्हा तुला डोळ्यासमोर दिसते, तर तुला त्याचं जरा पण वाटलं नाही. आपल्याही लोकांची कंडिशन तशी होती. दुःखी दिसते असेल त्यांना प्रेम द्या, प्रेम द्या. बाबा हे नको रे, हे घेतो एकदा खायला द्यायला सुरुवात करा. मित्रांना नातेवाईकांना सगळे ते खातेच आहे, अशांना द्या. आपले मित्र असे जोडा की जे गरीब आहेत ते. माझ्या सगळीकडे तेच भेटते. मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये त्यांना कधी माझं नाव नाही दिलं, तर त्यांना मी एकच सांगतो, त्याचे आभार मान. त्यांनी तुझी सेवा केली, मला त्यांनी पाठवलं, म्हणून मी माझं नाव कधी देत. नाव कधीच देऊ नका. तुमच्या स्वतःचं प्रदर्शन करायचं नाही, आपलं प्रदर्शन देवासमोर कधीच करायचं नाही. लक्षात ठेवा, देवाचंच नाव ते पासवर्ड. तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. आज त्याची काय कंडिशन झाली बघा. होतं सगळं होतं, मेजावर बसून पाहिजे तसं मस्त मस्त कपडे घालून खात होता, पण जे गरजवंत होतं त्याला 10वा हिस्सा देण्याचं त्याला त्याची जाणीव झाली. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे फार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये, व तिकडून कोणी आम्हाकडे मामाकडे पण जाता येणार, आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या आणि तुमच्यामध्ये मोठा दरार स्थापलेला. स्वर्गात आहे त्या स्वर्गात जाता, नरकात नाही त्याला स्वर्गात जाता नाही. मोठाचा मोठा गेट आहे, त्या गेटवर कुठून उड्या मारून जात आहे. एवढं खतरनाक. मग तो म्हणाला अरे बाबा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. तो त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो माझ्या बापाच्या घरी. पण कशाला पाठवायचं ते पण उत्तर देते. कारण मला आणखी 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी मला 5 भाऊ आहेत, त्या इथे एवढे दुःख आहे तिकडे येऊ नये आणि त्यांनी त्यास इकडची साक्ष सांगा. असे ते देवाचे सेवक आहेत, त्याचं नाही ऐकत. तुमचं जाऊन काय सांगणार का भूत आलं असं सांगून पहिले पळतील. तुमच्या घरातला कोण माणूस उठून आला रात्री अंगाला हात लावला की आई अंगावर उड्या मारून घराच्या बाहेर पळतील, एक माणूस थांबणार नाही. हो मामाची भूत भूत दाख्याला झाली, तो घाबरला तो पळेल, तो थांबेल थोडंच. अरे अब्रामाने त्यांना म्हटले अरे त्यांच्याजवळ मोशे बघा कोण होते, मोशे व संदेशे आहेत, त्यांनी त्याचा ऐकलं. आता आम्ही आहे तुमच्या पुढे, तर तुम्ही आमचं ऐकलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, आणि तुम्ही ऐकलं नाही का. आणि त्या विषयावर अगोदर म्हणून ठेवलेलं आहे एक पवित्र शास्त्र की तुम्ही त्या संदेशाचं ऐका. म्हणून मध्येमध्ये 10:40 पासून संदेशामुळे तुम्ही किंमत दिलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. संदेशाचा सन्मान नेहमी करायचा असतं, कारण त्यांना देवाने पाठवले. आम्ही आमच्या मर्जीने नाही गेले आहे, आमच्या स्वतःला काय करावं.
देवाच्या मर्जीने देवाचं राज्य चालतं. वचन 30 तो म्हणाला हे बापा अब्रामा असं नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. वचन 31 तेव्हा त्याला म्हटले ते मोशेचे व संदेशाचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तर त्याची खात्री होणार नाही. संदेश म्हणजे देवाचे लोक, आणि देवाचे लोक म्हणजे देव त्याच्यातून कार्य करणार. योहान 15:4-7 मध्ये, योहान 10:35 त्यांना ते देवाचे लोक बनतात. योहान 15:16 बरोबर परमेश्वर निवडणं. योहान 15:4-7 एक गोष्ट ते परमेश्वराने निवडलेलं आहे. ते निवडलं त्यांचं ऐकायचं. तुम्हाला मेलेल्यात उठलं त्याची कोण खात्री करणार? ते देवाने जे निवडलं त्यांना देवा सन्मानची किंमत आहे. हे जे सांगतात त्याचा सन्मान केला तर 100% ते हरली. देवाने जेव्हा आपली निवड झालेली आणि निवड केलेली आहे ना, त्यांचं आपल्याला ऐकावं लागते, आणि ते ऐकल्यानंतरच आपण देवाच्या मार्गावर जाऊ शकतो. हे प्रश्न आहे. म्हणून आहे भरपूर, टाइम भरपूर नाही. तर आपण यावर थोडा विचार करायचा आहे की देवाच्या नियमानुसार चालायचं आहे. देवाने कशा प्रकारे आपल्याला शिकवण दिलं, मार्ग दिलं. तर ह्या लोकांनी देवाचे नियम पाळले नाही म्हणून त्याला नरकात जावं लागलं. मग आपण सुद्धा जर देवाचे नियम पाळले नाही तर आपल्याला पण नरकाची परिस्थिती येईल. म्हणून गोर गरीब गरजवंत लोकांसाठी एसके 9:22 प्रमाणे दान धर्माची वेळ आलेली आहे. गोर गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करा. शरीराच्या अवयवाला विचार करत बसू नका, आत्म्याचा विचार करा. आत्मा आपल्या सार्वकालिकसाठी जेव्हा जीवनात प्रवेश करत असतो तेव्हा खूप महत्वाचं असतं. आपण छोटीशी प्रार्थना केली. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तू छान परमेश्वर सर्वांचा हृदय जाणार प्रत्येकाचं दान स्वर्गाचं, प्रत्येकाला प्रेरणामध्ये प्रत्येक गरीब गरजवंत लोक आहेत त्या सर्वांना एक दुसऱ्यावर प्रीती करणं, देवाच्या नियमाचं पालन करणं, आध्यात्मिक जीवन जगण्यास सर्वांना आशीर्वादित व्हावं. सर्व म्हणते लोक आमच्या सर्व पोलीस लोक भेटतो. प्रत्येकाला प्रभू सहाय्य कर. तुझ्या वचनानुसार त्यांना आशीर्वादित कर, आणि तुझ्या मार्गानुसार गोर गरीब गरजवंत लोकांच्या जे काही हेतू आहे ते सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रेरित आणि आशीर्वादित कर, आणि गरजवंत गरजा पुऱ्या करण्यास त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.